पोलीस आणि शिरोली गावातल्या ग्रामस्थांची बाचाबाची झाली। मोर्चा काढण्यावर ग्रामस्थ आक्रमक झालेत। संशयित आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा, संतापलेल्या ग्रामस्थांनी ही आग्रही मागणी केली। पोलीस आणि शिरोली गावामधल्या ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झालेली आहे। मोर्चा काढण्यावर ग्रामस्थ आक्रमक आहेत। सोबतच संशयित आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली। शिरोली गावामध्ये एका तरुणानं मुलींचे व्हिडिओ काढून ते व्हायरल केले होते। या प्रकरणी त्या तरुणाला अटक करण्यात आली, मात्र त्याचा मित्र सध्या फरार आहे। या सगळ्या प्रकरणी त्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आणि या सगळ्या संदर्भात शिरोलीमध्ये सध्या नेमकं कसं वातावरण आहे, अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील। अमर, सध्या तुम्ही शिरोली गावामध्ये आहात, तिथल्या गावकऱ्यांची नेमकी काय मागणी आहे आणि कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आला? अंकिता, गेल्या 4 दिवसापासून हे प्रकरण गावामध्ये थोड्या प्रमाणात चर्चेला होतं, परंतु काल त्याचा गेल्या 2 दिवसापूर्वी उद्रेक झाला आणि आता प्रत्येक गावातील नागरिकांनी ह्याची चौकशी करावी अशी मागणी केली। त्यामुळे त्याला एकाला अटक झालेली आहे आणि ज्याने हे कृत्य केलंय तो एका महाविद्यालयात शिकवत होता। त्या महाविद्यालयाच्या तरुणींच्या बरोबर त्यानं हे कृत्य केलेलं आहे असं प्रथमदर्शी दिसतं। परंतु त्या 9 विद्यार्थिनी आहेत असं कळतं। या विद्यार्थिनी आहेत का गावातील आणि कोण सहकारी आहेत, त्या पंचकृषीतले कोण आहे याची तपासणी करण्यात येत आहे। बरोबर त्याच्याबरोबर अनेक जण होता, तो फरार आहे। तो एक शासकीय नोकरदार आहे आणि तो अभियंता म्हणून एमएससीबी मध्ये काम करतो, महावितरणमध्ये काम करतो। त्यालाही बडतर्फ करावे अशी मागणी होती आणि सकाळपासून शिरोली गावातले सर्व हिंदू बांधव सगळ्या समाजाचे बांधव एकत्र आले होते आणि त्याच्या घरावर बुलडोझर चालवावा आणि ग्रामपंचायतीने त्याचं लाईट पाणी कनेक्शन सगळं कालच कट केलेलं आहे। पुन्हा एकदा त्याचं घर पाडलं जावं अशी मागणी करण्यासाठी आणि मोर्चा होता। मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्यामुळे मोर्चा हा शांततेत थांबला, कारण इथे रहिवासी असणारे आमदार अमल माडिक असतील यांनी विनंती केली की हा मोर्चा आपला आक्रोश होता कामा नये, सामंजस्यानं त्याला शिक्षा द्यायची आहे, परंतु आपल्यावर कोणावर रोष येता कामा नये। त्यामुळे हिंदू बांधवांनी थोडासा संयम बाळगलेला आहे आणि संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख यांची बैठक घेऊन यावर पुढचं नियोजन केलं जाणार आहे। त्याचबरोबर याला कठोर कारवाई व्हावी आणि याला आणि कोणी सहकार्य केलं, कोणत्या हॉटेल मालकांनी सहकार्य केलं, त्याच्यावर असणारे कोण होते, त्याचे मित्र होते, या सगळ्यांचे मोबाईल लॅपटॉप काय असेल ते हस्तगत करावेत आणि त्याच्या संपर्कात असणारे सर्व मित्र यांची कठोर चौकशी व्हावी। कारण एकाच नाव येते, परंतु अशी बरेच जणांनी गुन्हे केलेले असतील असे एक, कारण यामध्ये महिलांचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे महिला कोण पुढे येणार नाहीत असं म्हटलं जातं। त्यामुळे आणि एसआयटी कडे ही चौकशी व्हावी असे आमदार अमल माडिक यांनी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर येथे आलेले सर्व शिवसैनिक असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा गावातील प्रमुख नेते मंडळी असतील यांनी प्रत्येकाने एसआयटीची मागणी केलेली आहे। या संध्याकाळच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण गाव बंद आहे आता, तर पूर्ण गावामध्ये शुकशुकाट आहे। सर्वांनी या गोष्टीचा निषेध केलाय। अंकिता, नक्कीच अमर, त्यामुळे आमदार महाडिकांच्या या सगळ्या याची कशा पद्धतीने दखल घेतली जाते, कारण एसआयटी चौकशी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।